छोटीशी गोष्ट होती का ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं का एक संस्थान होतं. त्या संस्थानामध्ये दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाचा जो राजा होता त्या राजाला कुठलंही मूलबाळ नव्हतं आणि त्याने ठरवलं की मला दत्तक पुत्र घ्यायचा आहे. पण दत्तक पुत्र घ्यायचा म्हणजे तो कुठलाही घेता येत नाही, कारण त्या परिवाराचं ज्या परिवाराशी पदर जोडला पाहिजे त्यावेळेस आपण दत्तक पुत्र घेऊ शकतो. असं कोणी कुणाला दत्तक घेऊ शकत नाही. तर त्यावेळेस खूप साऱ्या शोध चालू झाला त्या राजांसाठी आपल्याला दत्तक पुत्र पाहिजे. तर ज्यावेळेस लढाईमध्ये जे सरदार होते जे राजांसोबत लढले तर त्या सरदारांचा तपास करण्यात आला. तर त्यावेळेस असं कळलं की नाशिक जिल्ह्यामध्ये कवणे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये शाखा आहे तर जिथे एक सरदार कुटुंब राहत होतं आणि काही दिवसानंतर म्हणजे बऱ्याच दिवसानंतर तर त्यांचे बरेच वाईट दिवस चालू होते. तर छोटंसं घर, खाण्यापिण्याचे हात, जेवणाचे हात. तर त्यांनी असं ठरवलं तर त्यांना तर आदेश दिला तर तुम्ही या आम्हाला दत्तक पुत्र घ्यायचं आहे. तसा जिथे जिथे हे सरदार किंवा त्यांचा पदर जोडेल अशा प्रत्येक कुटुंबातल्या लोकांना त्यांनी सांगितलं आणि तिथं त्यांनी यायला लावलं. पण ज्यावेळेस ते यायचे त्यावेळेस त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला तर छोट्या मुलाला का बाळ तू ते कशासाठी आला. तर कुणी म्हणायचं का मला पुरणपोळी खूप आवडते, कुणी म्हणायचं मला लाडू खूप आवडतात, कुणी म्हणतो मला रथावर बसायला खूप आवडतं, कुणी म्हणायचं का मला सिंहासनावर बसायला आवडतं, कुणी म्हणायचं मला घोड्यावर बसायला आवडतं. असं प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीने उत्तर देत होता. पण त्याच वेळी जे दोन भाऊ होते त्याच्यापैकी एकाला विचारलं का बाळ तू इथं कशासाठी आलाय. तर त्या भावाने उत्तर दिलं काय जणू, खांद्यावरती गेलं सांगितलं काय जणू मला माहित नाही कशासाठी आलंय. ठीक आहे, त्यांना जायला लावल्यानंतर जे दुसरे भाऊ होते त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं बाळ तू इथं कशासाठी आलाय. तर त्यावेळेस त्यांनी एक सांगितलं का मी इथं राजा होण्यासाठी आलो. त्या संस्थांच्या लोकांना खूप सारा त्यांचा विश्वास आवडला, आत्मविश्वास आवडला आणि त्यांनी त्या मुलाला राजपुत्र केलं. तो मुलगा होता बडोद्याचे संस्थान सयाजीराव गायकवाड. त्याचप्रमाणे एक असं संस्थान होतं त्याला म्हटलं जातं शिवाजी महाराजांचं जे संस्थान होतं ज्यात दोन गाड्या पडल्या, सातारा आणि कोल्हापूर. तर त्या जो कोल्हापूरची जी गादी होती त्यामध्ये जे चौथे शिवाजी महाराज होते, चौथे शिवाजीराजे, तर त्यांच्यासाठी एक राजपुत्र पाहिजे होता, कारण त्यांचं निधन झालं होतं आणि गादीला वारस पाहिजे होतं. त्यासाठी त्यांनी असं ठरवलं की आपण एक दत्तक पुत्र घ्यायचा. तर त्यांच्या ज्या पत्नी होत्या आनंदीबाई त्यांनी ठरवलं की आपल्याला एक असा मुलगा पाहिजे की जो या गादीचा लायक आहे आणि त्याचं आपल्याशी पदर जुळला पाहिजे त्या कुटुंबाचा आपल्या कुटुंबाशी. तर त्यांनी हे जे जयसिंगराव घाडगे कुटुंब, त्या घाडगे कुटुंबात जो मुलगा होता त्याचं नाव होतं यशवंत. तर त्यांना त्यांनी दत्तक घ्यायचं ठरवलं. राधाबाई आणि जयसिंगराव अर्थात आप्पासाहेब यांचं जे दाम्पत्य होतं त्याला यशवंत म्हणायचे, त्यांनी त्यांना दत्तक घेतलं आणि त्यांना ज्यावेळेस दत्तक घेतलं त्यावेळेस ते 10 वर्षाचे होते. त्यानंतर 10 वर्ष त्यांनी अभ्यासक्रमात घालवले. शैक्षणिक, शारीरिक आणि राजकीय प्रत्येक गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि नंतर ते 20व्या वर्षी राजगादीवर बसले. ज्यावेळेस आपण म्हणतो की रयतेचे राजे, लोकराजे, छत्रपती राजश्री शाहू महाराज, तर त्याच्यामध्ये जो राजश्री शब्द आहे तर तो काय होता. तर ज्यावेळेस कानपूरची एक परिषद बसली होती, कानपूरच्या दिल्लीमध्ये कानपूर येथे एक परिषद होती, त्या परिषदेने शाहू महाराजांना राजश्री एक पदवी दिली होती. तर त्या राजश्रीचा अर्थ होतो राजा अधिक ऋषी, अर्थात राजश्री. राजाचं शासन, राजाचे अधिकार आणि ऋषीची दूरदृष्टी त्याच्याकडे आहे, तो होता राजश्री. आणि जे शाहू महाराज होते ते पुरेपूर त्याच्यासाठी उतरले होते. तर तुम्ही बघितलं तर ह्या माणसात
माणसाला जे आयुष्य भेटलं ते 48 वर्षाचं होतं. पण 48 वर्षामध्ये त्या माणसाने इतकं उत्तुंग काम केलं का आज पण आजकालचं राजकारण हे करू शकते नाही. ज्यावेळेस तुम्ही बघता माणसं तेच लक्षात राहतात का जे त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं करतात आणि जे त्यांच्या विचारांनी परिवर्तन घडून आणतात. जर आपण बघतो का महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातं पुरोगामी चळवळीचा. तर हे काय होतं का आज आपण बघतो की आपल्या घरात पण आपल्याला 3 पिढीपेक्षा जास्त आपल्या कुटुंबातल्या माणसांची माहिती नसते. पण कित्येक पिढ्या झाल्या तरी अजून पण हे रूप आपल्या समोर अजून पण जिवंत आहे. कारण काय, त्यांनी ते जिवंत ठेवलं. ज्यावेळेस आपण आपल्या जे राजघराणं असतं, जो ऐशो आराम असतो तो सोडून ज्यावेळेस आपण मातीमध्ये मातीच्या लोकांसाठी काम करतो त्यावेळेस आपल्याला समजतं का हा राजा किती मोठा आहे, किती उत्तुंग आहे. तर शाहू महाराजांचं काम म्हटलं तर आपण एक बघू शकतो. तर शाहू महाराजांचं काम बघितलं तर त्याच्या कामाची सुरुवात आपण बघतो का दर 100 वर्षांनी एक महामारी येते. तर त्यावेळेस पण एक महामारी आली होती, ती होती प्लेगची महामारी. आज जर आपण बघितलं काही दिवसापूर्वी जो कोरोना नावाचा जो महामारी आली होती त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचा मृत्यू झाला. पण तो मृत्यू होण्यापेक्षा लोक जास्त वाचले. कारण आपल्याकडे तेवढी यंत्रणा होती आणि तेवढं आपल्याकडे मीडिया होता. त्यामुळे लोकांचं मरण्यापेक्षा वाचण्याचं प्रमाण नक्कीच जास्त होतं. पण त्या काळात वाचण्याचं प्रमाण जास्त नव्हतं. सकाळी गोळा आला का संध्याकाळपर्यंत माणसाला उत्तर द्यावं लागायचं. प्रत्येक ढीकच्या ढीक पडले होते, गावं ओसाड झाली होती आणि जिकडे तिकडं हाहाकार माजला होता. लोकांना काम नव्हतं, खाण्यासाठी काही नव्हतं आणि त्याच्यामध्ये हा मृत्यूचा दर, वाढता दर यामधून पूर्ण जे राष्ट्र होतं ते भरडून निघलं होतं. कारण काही ठिकाणी असं होत होतं का प्रेत उचलायला माणसं नव्हती. पण त्यावेळेस कोल्हापूरच्या राजगादीवर एक तरणा पोरगा बसलेला होता, हा शाहू राजा. यांनी त्यावेळेस नियोजन केलं. काय नियोजन केलं होतं का आता आपण बघतो आपण क्वारंटाईन केलं होतं. पण त्यावेळेस त्यांनी काय केलं का जिथं ज्या गावामध्ये अशी परिस्थिती तर गावाच्या गावात त्यांनी उचलून व्यवस्थित ठिकाणी ती ठेवली, त्यांची काळजी घेतली, त्यांना घरं बांधून दिली, पाण्याची व्यवस्था केली. ज्याप्रमाणे आपण क्वारंटाईन मध्ये काळजी घेतली त्याचप्रमाणे त्यांनी क्वारंटाईन सारखी त्या लोकांची काळजी घेतली. आपण बघतो की कोरोनाच्या काळामध्ये काही लोकांनी धान्य असतील, पालेभाज्या असतील, RMDC नावाचं ते इंजेक्शन असेल, ऑक्सिजन असेल, हे आवाच्या सव्वा किमतीने विकलं होतं. पण त्या काळात या राजाने राजघराण्यामध्ये जो पैसा आहे, तिजोरीमध्ये जो पैसा आहे तो लोकांसाठी खर्च केला. तर त्यांनी लोकांकडून फुकट काहीच घेतलं नाही. त्या पैशातनं त्यांनी लोकांकडून विकत घेतलं, धान्य विकत घेतलं, भाजीपाला विकत घेतला आणि तो जी जनता होती त्या जनतेमध्ये वाटला त्यांनी. पण विकत घेताना तो त्यांनी कच्च्या दामाने नाही घेतला. जर राजा आपला माल घेणार आहे तर राजाला स्वस्तात किंमत लावा लागणार आहे. तर त्यांनी त्याच किमतीमध्ये राजाला तो माल विकला आणि राजाने तोच माल घेतला आणि तो जनतेला मांडला, विकला जनतेसमोर. आणि तो असा दिला नाही, त्या बदल्यात त्यांच्याकडून कामं देखील करून घेतली जनतेकडून. मग ते बंधाऱ्याचं काम असेल, पाटाचं काम असेल, रस्त्याचं काम असेल, धरणाचं काम असेल, खूप सारं त्यांनी यावरती काम केलं आणि त्यावेळेस त्यांनी रयत जिवंत ठेवली. जर आपण बघतो का हे जे महापुरुष झाले यांनी एक अट्टहास केला होता. तो कोणता अट्टहास होता? शिक्षणाचा. कारण ज्याच्याकडे शिक्षण आहे तो प्रगत आहे. बाबासाहेब शिक्षणाची व्याख्या देतात का जो बुद्धीला सत्याकडे, मनाला भावनेकडे आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जातो ते असतं शिक्षण. ज्याप्रमाणे ज्योतिबा फुलेंनी परिवर्तन करू पाहिलं, त्यांनी स्वप्न बघितलं शिक्षणाचं, महिलांना शिकवण्याचं, पुनर्विवाहाचं, त्याचप्रमाणे ते सत्य आपल्या राज्यात शाहू महाराजांनी उतरवलं आणि बाबासाहेबांनी ते संविधानाच्या मार्फत राबवलं. तर आपण बघतो की शाहू महाराजांचं कार्य इतकं मोठं होतं का त्यांची तुलना आपण कुणाशी करू शकत नाही. तर त्यांनी
त्या काळी आणि ज्यावेळेस त्यांनी जे धान्य घेतलं तर त्यावेळेस जे स्वस्त धान्य दुकान जे आपण बघतो ही संकल्पना जी राबवतो ना ती त्यावेळेस पासून होती स्वस्त धान्य दुकानाची. आणि ज्याप्रमाणे आपण बघतो का ज्यावेळेस आपलं ग्राम आपलं जे गाव आहे ते आपल्याला जगाच्या बरोबरीने त्याचं न्यायचं असेल तर तिथं दळणवळण वाढायला पाहिजे. तर त्यावेळेस त्यांनी मिरज ते कोल्हापूर ही रेल्वे मार्ग बनवला आणि त्याचबरोबर शिक्षणासाठी त्यांनी खूप सारा भर दिला. आज जे आपण बघतोय तर त्यांनी त्यावेळेस शिक्षण प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं होतं. आज जे सरकार राबवतं ही संकल्पना शाहू महाराजांची होती, प्राथमिक शिक्षण सक्तीचं. राज्याचं काही दिवस अजून असते नक्कीच त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण देखील सक्तीचं केलं असतं. तर त्यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक लहान मुलांनी शिक्षण शाळेत यायलाच पाहिजे. जो पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना 1 रुपया दंड होईल. त्या काळचा 1 रुपया म्हणजे आजचे 1000 रुपये तरी असायला पाहिजे असं मला वाटतं, कारण अंतर बरंच आहे. 1000 रुपये 1 रुपया घेऊन हा राजा काही मोठा होणार नव्हता, पण एक धाकटी राहायला पाहिजे प्रत्येकाच्या मनात की माझा मुलगा शाळेत गेला नाही तर मला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. आणि ही किंमत ज्यावेळेस आपल्याला कळते त्यावेळेस पालकांनी तिथे मुलांना शाळेत पाठवलं आणि त्यावेळेस जी मुलं घडली ती खूप मोठी होती. समाजकारण, राजकारण, परत पाटबंधारे, नंतर व्यापार, शिक्षण, संरक्षण असे कितीतरी क्षेत्र आहे का ज्यासाठी शाहू महाराजांनी काम केलं. ज्यावेळेस आपण बघतो की एक आजोबा त्यांच्या नातवाला छोट्या नातवाला घेऊन आले होते आणि तो नातू एकदम सुंदर गायचा. तर ज्यावेळेस शाहू महाराजांनी बघितलं का हे छोटं मूल आहे काय गातंय तर त्यांनी त्याला जवळ त्यांना सांगितलं इकडे ये बाळ, तो खूप सुंदर गातो, मला तुझा सत्कार करू दे. तर त्या बाळाने काय ऐकलं नाही. त्यावेळेस त्याचे आजोबा म्हटले की हा बहिरा आहे, कानाने करणं बधिर. त्यावेळेस शाहू महाराजांनी त्याच्यावर उपचार केले आणि आज जे नाव जे मायानगरीच्या दुनियेमध्ये मोठं झालं, ज्याला गंधर्व म्हटलं जातं, बाल गंधर्व नावाने ज्यांना ओळखलं जातं, त्यांना ज्यांनी मोठं केलं ते नाव होतं शाहू महाराजांचं. असे शाहू महाराज ज्यावेळेस वर्ग चालू असायचे त्यावेळेस प्रत्येक वर्गामध्ये जात आणि प्रत्येक मुलांना प्रश्न विचारत. तर असंच एका ठिकाणी वर्ग चालू असतात आणि शाहू महाराज विचारतात, बाळ तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं. कोणी म्हणायचं मी विमानाचा पायलट होणार आहे, कोणी म्हणायचं मी सैनिक होणार आहे, कोणी म्हणायचं मी राजकारणी होणार आहे. त्यामध्ये एक मुलगा होता, त्यांनी सांगितलं तर मला बांगड्यांचा कारखाना काढायचा. उत्तर सगळ्यांपेक्षा निराळं होतं. राजाला खूप आवडलं. राजाने त्याला जवळ केलं, बाळ ज्यावेळेस तू पास होशील ना त्यावेळेस माझ्याकडे ये, माझ्याकडे या, मी तुम्हाला नक्कीच मदत करेल बांगड्यांचा कारखाना काढण्याचा. कारण तुम्ही जर बघितलं तर शाहू नगरी नावाची व्यापारपेठ त्यांनी बनवली होती, ज्याला आज आपण MIDC म्हणतो. ती खूप मोठी होती आणि जे लक्ष्मी तलाव जे होतं तो खूप त्याचं देखील काम केलं आणि राधानगरी नावाचं त्यांनी गाव देखील बसवलं होतं. जर आपण जर बघितलं तर त्या काळी जो तलाव बांधला होता तो 9 ते 10 वर्ष त्याचं काम चाललं होतं आणि त्यावेळेस तो महाराष्ट्रातला नव्हता, भारतातला एवढा मोठा धरणाचं काम होतं, धरण होतं राधानगरी धरण. तर ते जे होतं का एवढं मोठं कार्य करणं ही सोपी गोष्ट नव्हती आणि त्यांच्यासाठी लागणारा पैसा कसा आणायचा हे देखील त्यांनी ठरवलं होतं. कारण पैसा आणायचा तर कसा आणायचा तर त्यासाठी त्यांनी गोळ्याची बाजारपेठ काढली, नंतर कपड्याची बाजारपेठ काढली, मधाची बाजारपेठ काढली, सुगंधी द्रव्याची बाजारपेठ काढली. इतक्या सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्र केल्या आणि त्यातून पैसा उभा केला. त्या काळाचं सर्वात छोटं संस्थान हे कोल्हापूरचं होतं, पण त्या काळात पैशाने सर्वात मोठं जे संस्थान होतं ना ते देखील कोल्हापूरचं होतं. म्हणून या राजाबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो का ज्यावेळेस कोल्हापूर मध्ये त्यांनी शाळा काढली आणि ज्यावेळेस एक सवर्ण वर्गातील एक मुलगा ज्यावेळेस मॅट्रिक पास झाला त्यावेळेस राजाने हत्तीवरनं सर्वांना साखर वाटली. म्हणजे किती मोठ्या मानाचा राजा होता. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांना
त्यांनी मुकनायक हे पाक्षिक चालू करण्यासाठी त्यांनी मदत केली. आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस बाबासाहेब आपली शैक्षणिक कीर्ती गाजून ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस स्वतः त्यांच्या भेटीसाठी गेले. म्हणजे किती मोकळ्या मनाचा आणि मोठ्या मनाचा राजा होता हा. जर आपण बघितलं का बाबासाहेबांनी गोष्ट सांगितली होती का ज्यावेळेस आपण बाबासाहेबांचं चरित्र वाचतो तर बाबासाहेबांनी एक गोष्टीचा एक कुठेही उल्लेख केला नाही तर तुम्ही याची जयंती करा, हा सण करा, हा उत्सव करा. पण बाबासाहेबांनी एक गोष्ट सांगितली की शाहू महाराजांची जयंती तुम्ही सण उत्सवासारखी साजरी करा. कारण हा बहुजनांचा राजा आहे, हा मातीत बसणारा राजा आहे. ज्यावेळेस एक कुस्ती लागली होती, पंजाब हरियाणाचे पैलवान त्या कुस्तीमध्ये आले होते आणि कोल्हापूरच्या मल्लाला ते चित केलं. तर त्यावेळेस ही गोष्ट काळजाला लागली त्या माणसाच्या. कारण ती हार फक्त कोल्हापूरच्या त्या मल्लाची नव्हती, ती हार होती राजाची, महाराष्ट्राची. त्यावेळेस राजाने ठरवलं की मला काहीतरी परिवर्तन करायचंय. राजा पेटला तर असाच एका पारावरती जाऊन बसला आणि त्यांनी तिथे निरीक्षण केलं का तिथे छोटे मुलं खेळत होती, वस्ती होती. कैताड्याच्या एका पारावर जाऊन बसला राजा, कैताड्याच्या. तर तिथे लोक वस्ती होती, मुलं खेळत होते. आणि त्यावेळेस पूर्ण जी वस्ती होती ती राजाला पाहण्यासाठी आली. तर राजा आज स्वतः राजा इथे येऊन बसलेला आहे. आपलं काही चुकलं तर नाही, एवढा मोठा माणूस, राजवाड्यामध्ये राहणारा माणूस, बग्गीमधून फिरणारा मोठा माणूस आज आपल्या पारावर येऊन बसला. सगळे लोक येऊन बसले का महाराज काय झालं काय झालं काय झालं. तर महाराजांनी एका मुलाकडे बोट दाखवलं, अरे कोणाचा आहे रे हा पोर. तर त्याच्यामध्ये काहीतरी आला आणि म्हटला, महाराज जी काय चुकलं का माझ्याकडून, हे माझं पोर आहे, काय चुकलं असेल तर क्षमा असावी. तर महाराजांनी सांगितलं, मला पोर देतोस का, मला याला घडवायचंय. तर त्यावेळेस त्या कैट्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तो म्हणे, महाराज तुमच्यासाठी आमचा जीव पण आहे, तुम्ही याला घेऊन जा आणि काय बनवायचं ते बनवा. तर त्यावेळेस महाराजांनी त्याच्यासाठी चांगला खुराक बनवला, त्याच्यासाठी चांगले वस्त्र आणले, त्याला कुस्ती शिकवली आणि त्याला वर्षभर चांगलं तापवलं. आणि ज्या पुढच्या वेळेस ज्या कुस्त्या भरल्या त्यावेळेस या कोल्हापूरच्या पैलवानाने हरियाणाच्या आणि पंजाबाच्या पैलवानाला पाठ खाली टेकवली होती. म्हणजे हा विजय तो राजाचा होता. ही खूप मोठी गोष्ट होती. आणि त्यावेळेसपासून कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हटलं जातं. का आज पण कुस्तीचं नाव काढलं तर आपल्या डोळ्यासमोर पंढरी येते. ज्या वेळेस आपण म्हणतो का मनुष्य कसा प्रगत होतो, एक तर त्याचं शरीर सुदृढ पाहिजे, त्याचे विचार सुदृढ पाहिजे आणि त्याचं आचरण सुदृढ पाहिजे. ज्यावेळेस तो या सगळ्या बाजूने विचार करतो त्यावेळेस मनुष्य खूप मोठा होतो. आणि जास्त बोलणार नाही तर एवढं बोलून मी राजांना अभिवादन करतो. सर्वांना देखील वंदन. जय भीम, जय नमो बुद्धाय, जय भीम, प्रबुद्ध भारत, जय शाहू महाराज.